हॅलो गाईज, चू काऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही साई दर्शनासाठी निघालेलो आहोत। साई दर्शन ट्रिप आहे आमची। त्यासाठी आम्ही कामोठ्यामधून 4 जण निघालेलो आहोत। त्यामध्ये मी, माझे मिस्टर, काऊ आणि दीपक भाऊजी, प्रदीप भाऊजी आहेत। मानसरोवर स्टेशनवरती आम्ही ट्रेनची वाट बघत आहोत। मानसरोवर ते चेंबूर आम्ही जाणार आहोत। ट्रेन आलेली आहे। आम्ही आता चेंबूरला चाललो आहोत। चेंबूरमध्ये गेल्यानंतर बाकीचे मित्रमंडळी पण येणार आहेत आमच्यासोबत। चेंबूरमध्ये उतरल्यानंतर सर्वात आधी आम्ही चहा पिलो। येवले चहा हॉटेल होते तिथे चेंबूरमध्ये, तिथे आम्ही चहा पिलो 3 जण। चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही रिक्षाने घाटल्यामध्ये गेलो। घाटल्यामध्ये सर्व मंडळी तयार होती, गाडीही तयार होती। आता आम्ही निघालेलो आहोत शिर्डीच्या दिशेने। हाय, हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। आज आम्ही शिर्डीला निघालेलो आहोत देवदर्शनासाठी, साई दर्शनासाठी। हे बघा, सर्वजण निघालेलो आहोत आम्ही। ही आहे वेदिका, या सुनीता, त्यांच्या मातोश्री, हा बेबी, काऊ दिसते काऊ बघा। हाय, गुड मॉर्निंग। कसे आहात सर्व? आम्ही आज चाललो फिरायला, सर्व विथ फ्रेंड्स। आणि आमच्यासोबत आहेत हे आमचे बंधू रवी, आणि ही आमची छोटीशी काऊ। काऊ, से टू हाय। गुड गर्ल। अँड आता आम्ही पोचलो आहे। आम्ही आता कसारा घाटामध्ये आहे। कसारा घाट थोड्या वेळात इगतपुरीमध्ये जाणार, आणि तेव्हा मी मग तिथले सुंदर सुंदर नजारे आणि लोकेशन्स तुम्हाला शेअर करू। धन्यवाद, बाय। हे आहेत मंगेश भाऊजी। आता हे तुमचं थोडंसं मनोरंजन करणार आहेत। हाय गाईज, आम्ही देवदर्शनाला निघालेलो आहे। हा आमचा ग्रुप, आणि वे टू शिर्डी, सर्व देवदर्शन, वे टू पाहिलं का फ्रेंड, सगळे मस्ती करत आहेत। हे बघा, आता सगळे सिरियस झालेले आहेत। नाही, असं काही नाही झालेलं। पाठीमागे गप्पा चालू आहेत काहीतरी सिरियस टॉपिक वरती। काय चालू आहे ते काही ऐकायला येत नाहीये। हा, पाठीमागे माझे मिस्टर आहे, माझी मुलगी काऊ, पप्पू भाऊजी बसलेले आहेत, दीपक भाऊजी आहेत, आकाराम भाऊजी पण आहे। अशा प्रकारे आम्ही आता शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत। त्यावेळेस
उतरल्यानंतर अजून एक व्हिडिओ करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय बाय. चला बाय करा. बाय कर चल. हॅलो गाईज, आता सगळे गाडीनंतर गाडीमध्ये बसून बसून प्रवास करून जमलेले आहेत. त्यामुळे आता इथे पाटील कालीवाडा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला थांबलेलो होतो आम्ही. हे बघा सगळे नाश्ता करत आहेत. बेबी काय करते? अहो काय करते तू? काय करते? नाश्ता करते? अंकलच्या प्लेट मध्ये. करा करा नाश्ता कर. दमलाय ना गाडी बसून बसून. जागा चेंज. लेडीज हॅलो सॉरी, मला खूप भूक लागली आहे त्यामुळे काही बोलू शकत नाही. माझं एका तारखेकडे फोटो बाकी काही नाही. करा करा. मी काय नाही बोलत का? चला बाय गाईज. हॅलो गाईज, आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. आसपासचा परिसर पहा. फुले विकण्यासाठी बायका येत आहेत. सगळे गाडीमध्ये बसून कंटाळलेले होते त्यामुळे आता फोटोशूट चालू झालेला आहे सर्वांचा. आसपासचा परिसर एकदम सुंदर दिसत आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत. मंदिराच्या दिशेने जात असताना काही स्टॉल लागलेले आहेत. प्रदीप भाऊजी विक्री करत आहेत. काऊही बघत आहे. आता पुन्हा आपण मंदिराच्या दिशेने वाटचाल करत आहोत. रस्त्याने विकण्यासाठी काही स्टॉल लागलेले आहेत. ते खूप सुंदर दिसत आहेत. खूप वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळत आहे तिथे. इथे जास्त करून लाकडाच्या वस्तू बघायला मिळत आहेत. पर्स असो, चप्पल असो, उलताणी असो, काही बहुतेक वस्तू या लाकडाच्या दिसत आहेत. खूप छान खरेदी करण्यासाठी इथे वस्तू आहेत. इथून सुद्धा मंदिराचे शिखर दिसत आहे पहा. सगळीकडे खाण्याचे स्टॉल लागलेले आहेत. मोठे मोठे वडे आहेत, भजी आहेत. प्रदीप भाऊजी दाखवत आहेत. बघा, जास्त करून लाकडी वस्तू दिसत आहेत. त्याही खूप सुंदर आहेत. आता
आता गोदावरी नदीकडे आपण जात आहोत. एक हे कुशावर्त तीर्थ आहे, कुंड आहे. मंदिरामध्ये जाण्याआधी या कुंडामध्ये जाऊन स्नान केले जाते किंवा हात पाय वगैरे तोंड धुवून मगच मंदिरामध्ये गेले जाते. असे म्हणतात की या कुंडामध्ये स्नान केल्याने सर्व पाप दूर होतात. कुशावर्त तीर्थ हे नदीचा एक स्रोत आहे. ब्रह्मगिरी पर्वतामधून गोदावरी नदी सारखी गुप्त होत होती. म्हणून गौतम ऋषींनी गोदावरी नदीला बंधनामध्ये बांधलेले होते. या कुंडामध्ये नेहमी पाणी असते. आता कुंडाचे दर्शन झालेले आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. मंदिराच्या मेन गेटमधून आत एंट्री करताना पर पर्सन 200 रुपये लागतात. म्हणून सर्वजण पाठीमागच्या गेटने जात आहेत, जिथे जाताना सगळे फुलं वगैरे विकायला आहेत. इथून लाईन लागली जाते. दर्शन लाईन आहे ही. सध्या लॉकडाऊन कोरोनाचे दिवस असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे, नाहीतर इतर वेळेस खूप गर्दी असते. इथे गर्दी कमी असल्यामुळे लोक पळत जात आहेत. नंदीचे दर्शन झालेले आहे. आता इथे विश मागण्यासाठी 1 रुपया लावला जातो या मंदिरावरती आणि मनातील विश पूर्ण केली जाते. हे पहा, हे मंदिर आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे डायरेक्ट बाहेरच आलेलो आहोत आम्ही. हे मंदिर पूर्ण काळ्या दगडाने बनलेले आहे. फोटोशूट चाललेला आहे सगळ्यांचा. हाय माही हाय. त्र्यंबकेश्वरमध्ये आहे. त्र्यंबकेश्वर दर्शन झालेलं आहे. तिथे फोटोशूट चालू आहे आमचा. मंडळाच्या खजिना दीपक कविते. त्र्यंबकेश्वर एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर नाशिक पासून 40 किलोमीटर दूर अंतरावरती आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे त्र्यंबक या शहरामध्ये आहे. भारतामधील 12 ज्योतिर्लिंगामधील हे एक मंदिर आहे. या मंदिराचे 3 मुख आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. सर्वजण आता बसलेले आहेत. दर्शन घेऊन झालेले आहे सर्वांचे. चालू होतं. त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही सर्वजण इथे विश्रांतीसाठी मस्त बसलेलो आहोत आणि या परिसराचा आम्ही आनंद घेत आहोत. हे का रविराज, तुम्हाला काय बोलायचं? हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आमची जर्नी वणी, नाशिक वणी येथे जाणार आहे. एक पवित्र देवस्थान आहे. त्याच्यानंतर तिथून दुपारचं आमचं
भोजन होईल आणि तिथून पुढे मग पंचवटी आणि मग तिथून शिर्डी असा आमचा प्रवास आहे. तर संध्याकाळी आपण आज शिर्डीमध्ये सर्वजण भेटणार आहोत आणि एक वेगळा आपला एक छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर संध्याकाळी आपण भेटूया पुन्हा. संध्याकाळी सर्वजण कार्यक्रमाची मजा घेऊया. गुड बाय. हाय हाय आम्ही कृष्णा मंदिरमध्ये आले. खूप छान आहे. मी तिथे बसले. मी देवबाबाचं दर्शन घालायला आयला दिसते वर. या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे ज्योतिर्लिंगावरती लिंग नाही. या मंदिराचे 3 मुख आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. सकाळी या ज्योतिर्लिंगावरती दागिन्यांनी सजलेला मुकुट ठेवला जातो. अशा पद्धतीने आमचे त्र्यंबकेश्वर हे मंदिराचे दर्शन झालेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर बघून झालेले आहे, त्याची माहिती घेऊन झालेली आहे. हा आमचा साई दर्शनामधील पहिला ब्लॉग होता. आता आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये दुसरी क्षेत्रे पाहणार आहोत. हा ब्लॉगचा पहिला पार्ट होता. नंतर आपण भेटूयात दुसऱ्या पार्टमध्ये, ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज. दुसऱ्या पार्टमध्ये भेटूयात.